बीड लोकसभा भारतीय जनता पार्टी शिवसेना रुपाई व मित्र पक्षाच्या उमेदवार डॉक्टर प्रीतमताई मुंडे आज आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह्या सभेला राज्याच्या मंत्री व आपल्या पालकमंत्री आमदार पंकजाताई, त्या मतदारसंघाचे आमदार संगीताताई, त्या भागाचे ज्येष्ठ नेते पप्पा, जिल्हा परिषद सदस्य विजयकांती मुंडे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रमेशजी पोकळे, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ असे गोविंदांना, सचिनजी मुळूक, डॉक्टर कराड साहेब, संतोषदादा हंगे, सभापती पाटील, रत्नाकर अप्पा, ऋषिकेश आडसकर, रमाकांत बापू मुंडे, स्टेजवरील सर्व मान्यवर व जमलेल्या बंधू भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, बीड लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. 5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं. मुंडे साहेब त्याच्यामध्ये मंत्री झाले आणि ज्या मुंडे साहेबांनी गेल्या 15 वर्षापासून सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचं काम केलं, अशा मुंडे साहेबाला त्या ठिकाणी मंत्री केलं. परंतु त्यांचं दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालं. नंतर पोटनिवडणूक झाली. आपल्या प्रीतमताई त्या ठिकाणी खासदारकीला उभ्या राहिल्या आणि वर्ल्ड असं रेकॉर्ड त्यांनी त्या निवडणुकीमध्ये केलं. आणि त्याच अनुषंगाने 5 वर्षापासून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी काम करीत असताना सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि ह्याच अनुषंगाने आपण सुद्धा आज या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे. देशामध्ये असा पहिला पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानाला पहिली दुसरीचा पोरगा असेल किंवा 70-80 वर्षाचा वयस्कर माणूस असेल, जो नावाने ओळखतो असा पहिला पंतप्रधान आपल्या ह्या देशाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे. 70 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन. 60 वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि या 60 वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम फक्त ह्या नरेंद्र मोदी सरकारनं केलंय. त्याच्यामध्ये जनधन योजना असेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पेन्शन असेल, त्याच्यामध्ये गॅसची योजना असेल, त्याच्यामध्ये शौचालयाची योजना असेल, अशा कितीतरी योजना देण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण सर्वजण शेतकरी आहोत. आणि आपण सुद्धा बघितलं असेल की पहिल्यांदा डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत करणारा हा पंतप्रधान की ज्यांनी आपल्याला या ठिकाणी विमा योजना या ठिकाणी चालू केलेली असेल. ही विमा योजना चालू करताना 6,000 रुपयाची वर्षाला हा विमा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याचा पहिला सुद्धा हप्ता आपल्याला आलेला आहे. आला का नाही तो उचलला? आला का नाही? उचलला किती लोकांनी? खर्चला बी असेल. म्हणजे असं डायरेक्ट काम करणार हे सरकार आहे. आणि मी सांगतो की ज्या पद्धतीने अंगणवाड्या सुरू झाल्या त्यावेळेस अंगणवाड्याच्या बायांना 200-250 रुपये महिना होता. पंकजाताईच्या माध्यमातून तो महिना 8,000 रुपयापर्यंत या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आज जरी हा 600 रुपये महिना असला तरी भविष्य काळामध्ये तो 6,000 रुपये महिना ह्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या मोदी सरकारला मतदान करायचं. राज्याचं नेतृत्व मुंडे साहेब गेल्यानंतर पंकजाताईकडे आलं. ग्रामविकासाचं खातं ह्या ठिकाणी आलं. आणि पंकजाताईच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी बघितलं असेल की गेले कित्येक वर्षापासून एखादं जरी रस्त्याचं काम काँग्रेस सरकारनं केलं तरी त्याचं 2दा उद्घाटन ते करायचे. एकदा सुरुवातीला एकदा करायचे आणि एकदा नंतर एकदा करायचे. आणि नंतर रस्ता विचारला केवढ्याचा तर 3 लाखाचा मारायचे. परंतु आज आपले जिल्हा परिषद सदस्य यांनी ह्या ठिकाणी सांगितलं की ह्या भागामध्ये रस्ते असतील, सिंचन असेल, जनसंधारणाची कामं असतील, असे कितीतरी कामं
आणि कितीतरी योजना देण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि निश्चितच मला वाटतं त्याच्यासाठीची आजची ही निवडणूक आहे. ह्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करायचंय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी पीक विमा असेल, वेगवेगळे अनुदान असेल, बोंडअळीचं अनुदान असेल, असे सुद्धा अनुदान या ठिकाणी मिळाले. आणि मला वाटतं आता 13,600 रुपयाचं सुद्धा अनुदान आपल्याला माहीत सुद्धा नाही, हे सुद्धा आपल्या खात्यावर जमा झालेलं आहे. आणि असं हे सरकार या ठिकाणी शेतकऱ्यासाठी काम करणारं हे सरकार आहे. आज या ठिकाणी निवडणूक होत असताना विडा सरकारची काही ही सभा आहे. त्या सभेला ज्यावेळेस मुंडे साहेब यायचे त्यावेळेस मी सुद्धा 2009ला निवडणूक लढविली. बाप्पा तर आज डायरेक्ट स्टेजवर आहेत. त्यावर तरी अर्धे स्टेजवर असायचे आणि अर्धे महाग असायचे, पण आज आपल्या संपूर्ण स्टेजवर त्या ठिकाणी आहेत. मी त्यांना आत्ताच म्हणलं, बाप्पा आणि आरसकर साहेबांच्या सोबत काम करत होते. बाप्पा थोडे काम उकळत होते किंवा विजयकांनी जाऊन माळ घातली. बाप्पा आता पोराचे पोर झाले. आपण सगळ्यांनी आता भविष्य काळामध्ये आशीर्वाद देण्याची गरज आहे. आणि निश्चित पंकजाताई असतील किंवा प्रीतमताई असतील, या 2 महिने आपल्या संपूर्ण बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी आणि ते सुद्धा विकासाच्या माध्यमातून नेण्यासाठी या ठिकाणी काम करते. समोरच्या उमेदवाराची आणि या उमेदवाराची बरोबरीच होणार नाही. कारण आता बरंच आमच्या मुलूक साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेले, मी आपल्याला सांगणार नाही, परंतु बाबा हो, ही लोकसभेची निवडणूक आहे. ती काय तुमच्या गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ती तुमच्या जिल्हा परिषदची निवडणूक नाही. ज्यावेळेस जिल्हा परिषदची निवडणूक येईल त्यावेळेस तुम्ही लढा, कारण दोन्ही बी लढणारे समोरच आहेत. आता उद्या भविष्यात काही कुणाला मागण कुणाला पुढे करतात मला काही माहित नाही, परंतु निश्चित त्यावेळेसच्या निवडणुकीकडे त्यावेळेस बघा. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला ताई आता पुढाऱ्याची गरजच राहिली नाही. 6 महिन्यापासूनच चालू होत आहे की कुणाकडे नगदी तीच माणूस हुडकून आणते, पुण्या मुंबई माणसं हुडकून आणायलेत आणि त्याला म्हणते तुझ्याशिवाय गाव सुधारणार नाही. जेव्हा त्याचा खिसाचा कमी होतो तेव्हाच त्याला कळतं आपण सरपंच कशासाठी झालो ते. त्याच्यासाठी त्यावेळेस त्या निवडणुका बघा. आज आपण हे रस्ते ह्या ठिकाणी बघितले. बीडला जायला आम्ही त्या मधल्या वेळेच्या मार्गे मधून ह्या ठिकाणी जातो. तो रस्ता आपण त्या ठिकाणी बघितलाय. वेगवेगळे रस्ते ह्या ठिकाणी बघितलेत. वेगवेगळे सिंचनाचे काम, जलसंधारणाचे काम आपण बघितलेत. आणि त्याचं श्रेय हे फक्त पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांनाच आहे. आणि मला वाटतं त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे. उद्याच्या काळामध्ये कुठल्या अफवा जरी पसरू द्या, माझे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत की आत्ताच धर्माचा उल्लेख झाला, काहीच झालं नाही. पण समोरचा माणूस एवढा गुंड आहे त्याला सगळे भेट तुम्ही नेटली नाही तर काहीच कोणी तिसरंच येतात. संगीताताईचं काय झालं, कोण आलं कोण कुणी येणार नाही त्या पंकजाताई हे विचार कोणाचं काय करायचं. कारण आज ह्या ठिकाणी काम करत असताना संगीताताई घोंगरेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी भरपूर असे कामं त्या ठिकाणी झालेले, प्रीतमताईच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कामं झालेले, पंकजाताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं झालेले. त्याच्यामुळे निश्चितच उद्या कुठल्याही अफवाला बळी न पडता जे विकासाचा रथ या ठिकाणी सुरू झालेला आहे तो विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपल्या ह्या पंकजाताई त्यांना शक्ती देण्याची या ठिकाणी गरज आहे की जेणेकरून भविष्य काळामध्ये त्या पंकजाताई त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील आणि आपल्या सर्वांना जे राहिलेले विकासाचे काम आहेत ते पूर्ण करतील. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.